श्री क्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। इंद्रायणी नदीला पूर आलाय। इंद्रायणी घाटावरील पित्ती धर्मशाळा तसंच तिच्या शेजारी असलेल्या संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, तर प्राचीन माऊली स्थळ देखील पाण्याखाली गेलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच एक दुचाकीस्वार कर्ली नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। माणगावपासून शिवापूरला जात असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकीस्वार वाहून गेला। एनडीआरएफची टीम या युवकाचा शोध घेते आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात दोन युवक पाण्यात पडून एक युवक बेपत्ता असल्याची घटना घडली आहे। काल रात्री ही घटना घडली आहे। आज सकाळपासून एनडीआरएफ टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। 18 जणांचं पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि पुलापासून पुढचा जो काही भाग आहे या ठिकाणी खोल पाण्यामध्ये या ठिकाणी जे एनडीआरएफची टीम आहे ती अमित धुरी या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आहे। काल ही घटना घडली त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असतील, हे सतर्क झालेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत। तर दुसरीकडे ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल किंवा एनडीआरएफ टीम असेल ती या ठिकाणी दाखल होत संबंधित जो युवक आहे त्याचा शोध घेताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, शिवापूर, सिंधुदुर्ग। माणगाव शिवापूर रोडवर असणाऱ्या निर्मला नदीच्या ब्रिजवर दोन्ही सम अमित धुरी आणि सखाराम कानडे हे पल्सर मोटरसायकलवरून जात असताना रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची पाण्याच्या प्रवाहामुळे बाईकवरून पडून त्यातील अमित धुरी अद्यापर्यंत मिसिंग असून सखाराम कानडे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत। तसेच काल रात्रीपासून स्थानिक प्रशासन, नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व रात्रीमध्ये शोध घेत आहोत। आता सकाळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा कोसळू लागलेला आहे। नाशिकच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचं स्थळ आहे सोमेश्वर वॉटरफॉल। नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ केलेली आहे। गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाचरस या गावात पाणी साचलेलं आहे। गावाला जोडणारे सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। स्थानिक नागरिकांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। कल्याण पूर्वमध्ये योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत कोसळली। 12 दुचाकी आणि 2 चारचाकींचं मोठं नुकसान झालेलं आहे। बांधकामामुळे भिंत कोसळल्याचा रहिवाशांनी आरोप केलेला आहे। सोसायटीतील रहिवाशांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव त्यांनी घेतली आहे। संरक्षक भिंत कोसळली, दृश्य आपल्याला दिसतायत। हा सीसीटीव्ही समोर आलाय। संरक्षक भिंत कोसळल्यामुळे अनेक 2 व्हीलर्सचं नुकसान झालेलं आहे आणि 2 4 व्हीलर्सचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आहे। कल्याण पूर्वमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली।